बरं, सगळ्यांची जेवण व्यवस्थित झाली? हो. मग आता आपण मीटिंगला सुरुवात करूया. चला. चला, पॅड घ्या आणि मी काय आता डिक्टेट करतोय ते लिहून घ्या. तर आराध्य कुठे आहे? आराध्या, आराध्या, आराध्या. काका, ती ना तिच्या रूम मध्ये झोपलीये. झोपली? एवढं काय झालं होतं झोपण्यासारखं? साधं डोकंच तर दुखत होतं. काय आहे ना काका, याआधी तिने असं एवढं डोकं लावून कुठलाही प्रोजेक्ट ऑर्गनाइज नाही केलाय ना. नाही म्हणजे याआधी तिने असे प्रोजेक्ट हँडल केले आहेत, पण त्या गोष्टीला पण खूप महिने झाले आहेत ना. आता ती काय करते, साधी घरची कामं करते, स्वयंपाक, धुणी भांडी एवढंच. आणि तुम्ही विश्वास दाखवलायत खरा तिच्यावर, पण मला असं वाटतं की तिच्या कदाचित लक्षात आलं असेल की आपल्याला हे काही काम जमणार नाहीये. म्हणून डोकेदुखीचं निमित्त करून ती गेली आहे वर. आता बघा ना, तुम्ही किती हाका मारल्या पण ती काय येतच नाहीये. काका, सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण मी काय म्हणते, तुम्ही काय तो निर्णय ना आत्ताच घ्या. म्हणजे प्रोजेक्ट आता सुरुवातीच्या स्टेजलाच आहे ना. एकदा का प्रोजेक्ट खूप पुढे गेला आणि हिने असा ऐनवेळी दगा दिला तर मग काय करणार? ही अशीच दुपारी जाऊन झोपा काढत राहिली तर मग तुम्ही आणि तुमचा प्रोजेक्ट दोन्ही आहे त्याच जागेवर राहाल ना. आत्या, मी बरोबर बोलतेय ना? हो ना. श्रावणीच्या बोलण्यात तथ्य आहे. उगाच तुमची नंतर पंचायत नको ना व्हायला. पण आराध्या काय अशी पळपुटी नाहीये. तिने कुठलं पण काम घेतलं की ती पूर्ण करतेच. आता तिचं थोडं डोकं दुखतंय ना, म्हणून ती आराम करते. आणि तिथे मगाशी जात पण नव्हती ना, तुम्ही सांगितलं की जाऊन आराम करा म्हणून गेली आहे ती. मी 2 मिनिटात बोलवून आणीन तिला. काही गरज नाहीये. मीटिंगची वेळ काय होती हे तिला देखील माहिती आहे, तरी ती जाऊन झोपली. पण आणि अशीच जर झोप काढायची होती तर तिने सांगून तरी जायचं, मला मीटिंगला येता येणार नाही म्हणून. काका, तिच्यात एवढे मॅनर्स नाही आहेत. आता तिच्याशिवाय मीटिंग सुरू करायला लागणार तर. पण काका, आता ती नसेल तरी तुम्हाला एक असिस्टंट तर लागेलच ना. नाही म्हणजे नोट्स वगैरे घ्यायला. आणि तेवढं काम तर मी करूच शकते ना. मला माझी चूक कळली आहे काका. काका, तुमच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर ना मी अगदी मनापासून व्यवस्थित वागेन.
मी त्यांचा अपमान नाही करणार. काका, माझ्यामुळे कधीच त्यांना त्रास नाही होणार. हवं तर मी पुन्हा त्यांची माफी मागते. सॉरी मुलींनो, माझ्याकडून चूक झाली. मी असं परत कधीच नाही वागणार. पण काका, तुम्ही तुमचं काम थांबवू नका. मी तिच्यासारखी बेजबाबदार नाहीये. आराध्या नसली तरी मी आहे ना. मी करेन ना तुमचं काम. मला थोडा विचार करावा लागेल. काका, जर आराध्या अशीच वागणार असेल तर ह्या प्रोजेक्टमधून बाद होईल ना. कोण म्हणतंय बाद होईल? आले मी.